नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज अंगारिकानिमित्त मोदकाच्या भरपूर ऑर्डर होत्या, त्या देऊन झाल्यावर मी स्वयंपाकाला लागले. इकडे मी बिना कांदे लसणाचा स्वयंपाक करते आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल कारण की 2 आपल्या रेसिपीज आहे आणि थोडं फास्ट करावं लागेल. तर मी तेलावर मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि टोमॅटो याची फोडणी केली आहे. ही पहा माझ्या गावची मस्त मोत्याच्या दाण्यांसारखी अगदी असलेली मटकी. 1 दिवसात तिला छान मोड आलेत. आता इथे मी तिखट, हळद, गोडा मसाला आणि धणे पावडर हे सर्व घालून घेतलं. एकदा छान परतून घेतलं आणि त्यामध्ये पाणी, गूळ आणि मीठ हे सर्व घालून झाकून एक 5 ते 7 मिनिटात ती शिजवून घेतली. उसळ शिजल्यानंतर भरपूर कोथिंबीर चिरून घातली आणि आपली उसळ खायला तयार आहे, म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतरच. तर एक साईडला माझा गॅसवर कुकरमध्ये भात आणि वरण होतं आहे आणि पोळीचं पीठ भिजवून झालेलं आहे. आता इथे माझ्या ह्या सोसायटीमध्ये आज आमच्या वॉचमॅननी छान केळी आणून दिली. तर गंमत म्हणजे ही केळी पालघरवरनं मीच आणलेली होती आणि आमच्या बिल्डिंगमधले एक सद्गृहस्थ आहेत, त्यांनी ही लावली आणि आम्हाला ही अगदी 2-3 महिन्यांनी छान केळी मिळतात. तर काही ना काही मग त्याचे प्रकार केले जातात. तर इथे मी आता 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा भरून तांदळाचं पीठ, मीठ, थोडे जिरे आणि धणा पावडर, हळद, तिखट हे सर्व घालून घेतलं आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून त्यात लागेल तसं पाणी घालून ते व्यवस्थित सारखं करून घेतलं आणि एक साईडला तेल तापत ठेवलं. तर हे बॅटर आपलं जसं आपण भजीला भिजवतो तसं भिजवायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यातलं 1 चमचा भरून तेल मी या बॅटरमध्ये टाकलं, म्हणजे आपले जे भजी आहेत हे ऑइली होणार नाहीत आणि क्रिस्पी पण होतील. हे पहा. तर आता यामध्ये मी हे भजी सोडते आणि असे छान कुरकुरीत आणि मस्त भजी झालेले आहेत माझे. यावर मस्तपैकी आपण चाट मसाला घालायचा. मी आधी व्यवस्थित वाचून घेतलं. चाट मसालामध्ये कुठल्याही प्रकारचं लसूण नाही आहे, म्हणून मग चाट मसाला घातला आणि खमंग अशी माझी भजी तयार झालेली आहेत. चला तर मग पान वाढायला घेऊया. आपल्याला गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सर्वांना मोदक दिल्यानंतर माझ्याकडे अगदी मोजून 7 मोदक उरलेले असतात. दरवेळेचं आहे हे, तर हरकत नाही. आम्ही आपलं मानून घेतो गोड आणि आमचे बाप्पाही गोड मानून घेतात. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.